इथे संध्याकाळी मी निवांत अशी बसले होते आणि मंथनचा काही अभ्यास नव्हता. त्याची स्कूलमध्ये परीक्षा होती, त्याच्यामध्ये त्याची रिव्हिजन घेत होते. त्याच्यानंतर अंगणवाडीतून हा बॉक्स आला होता. ज्या ज्या महिला प्रेग्नंट असतात तर त्यांच्यासाठी किट येतं. तर त्याच्यामध्ये बेबीचं सगळं साहित्य असतं येणाऱ्या. तर बॅग जेव्हा आम्ही आणली त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळीच फोडू. मग मंथनला जास्त उत्सुकता होती त्या बॅगेमध्ये काय काय आहे बघण्याची. तर एक छोटीशी गादी होती, ब्लँकेट होतं, परत हे बेबी केअर किट होतं, ज्याच्यामध्ये बाळाचे कपडे, सॉक्स, छोटे छोटे हातमोजे, बाळाचा छोटासा टॉवेल असं सगळं साहित्य होतं. ही मच्छरदाणी होती जी की मंथन उघडून बघत होता. त्यालाच फार जास्त उत्सुकता होती. हे छोटंसं हे आहे, प्लास्टिकचं कव्हर आहे, जे गादीच्या वरती आपण किंवा अंथरू शकू असं. आणि मग ह्याच्यामध्ये जे बेबी केअर किट होतं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे असे कपडे होते. हा बघा टॉवेल घेऊन कसाही घरभर फिरतोय. मंथनच्या वेळेला सुद्धा असं किट आलं होतं. त्याच्यानंतर मला भूक लागली होती म्हणून आईने मला छान गरमागरम भाकरी करून दिली होती. 4 दिवस त्या नगरला आल्या होत्या, म्हणजे सासूबाई. त्याच्यानंतर मग त्या पुण्याला गेल्या आणि जे आम्ही पार्सल मागवलेलं होतं, कपड्याचं स्टँड मागवलं होतं, ते 2-3 दिवसापूर्वीच आलं होतं. पण आम्ही काही काढलं नव्हतं. म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर म्हटलं ते जोडून घ्यावं. पण ह्यांची थोडंफार जोडलं. नंतर ह्यांची मग कंपनीची टायमिंग झाली, त्याच्यामुळे मग ते कंपनीमध्ये गेले. आणि मग बाकीचं तर राहिलेलं मला थोडंफार आवरायचं होतं. किराणा मागवला होता, तो किराणासुद्धा आला होता. तो भरून ठेवायचा होता. आता प्रेग्नन्सीमध्ये जास्त काही हालचाल करता येत नाही. थोडाफार थकवा येतो. त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं काम करते मी. कसा वाटला हा मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.